हाय, हॅलो, नमस्कार. सो आज आले होते मी माझ्या माहेरच्या शेतामध्ये. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला फळं बघायला मिळणार आहेत, जसे की पपई असेल, आंबे असतील, फणस असेल आणि भरपूर काही धमाल आणि मस्ती. तर हा व्लॉग माझा लाईव्ह असणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप जास्त आंबे आलेले आहेत यावर्षी. आणि चला आता हे बघा, आमची फॅमिली, ही माझी मावशी आणि मम्मी आहेत. वाटतंय का तुम्हाला शेतात आल्यात, फोटोशूटसाठी आलेत? हे बघा, ही माझी वहिनी आहे, हे माझे अंकल आहेत आणि ते माझे पप्पा आहेत. आलेल्या यांनी कामं सुरू केलेली आहेत. वा, मस्त. चला आता आपण पपई काढूया, छान छान. हा, हे बघा, आता ही पिकलेली पपई आहे, आता आपण काढूया. रानातून मेकअप कोण करतं तुम्हीच मला सांगा. ह्या फोटोशूटसाठी इथं आलेत आणि मला मेकअप करायला सांगितलं त्यांनी, त्यामुळे आता माझा मेकअप चालू आहे. नाही, काय करावं या म्हाताऱ्यांना आता. सगळ्यात म्हटलं म्हाताऱ्या, आम्ही चाललोय पुढं फोटोशूट करायला. आणि हा बघा आमचा ऊस आणि ही आमची फॅमिली सगळी. कळत नाहीये नेमकं आम्ही शेत बघायला आलोय की फोटोशूटला आलोय. या, हा बघा ऊस इथं जरा मोठा झालेला आहे. फोटो काढायला आहे, ऑलरेडी जाऊन थांबले. खूप भारी वाटतंय शेतात येऊन. हा मकाय बरं का, मगाशी जरा चुकून ऊस बोलले होते मी. ऊस पण होता आणि हा मकाय. इथं फणसाचं पण झाड आहे खूप मोठं. या मी फणस दाखवते तुम्हाला. हा, बापरे, केवढा मोठा आहे फणस. हा, इथं पण भरपूर लागले. कडक आहे, बाहेरून एवढा कडक आहे पण खाताना गोड लागतात. ते काय म्हणतात तो त्याला अंकल? गरबा. फणसाचं गराळ काय बोलतात? कापा गरबा. गर फणसाचं गर. आणि घरी आहे आमच्या, आम्ही खाणार आहे घरी. तोतापुरी दाखवते या. तोतापुरी आंबे पण आहेत आमच्याकडे, कुणाला खायचे असेल तर येऊ शकता तुम्ही. मुंबईत राहून राहून कंटाळा आला होता, गावाकडे खूप भारी वाटते. चला आता आपण आता शेत फिरूया. मी खाल्लं. पप्पाने आमच्या आंब्याचे पानं खायला लावले सगळ्यांना. आयुर्वेदिक आहे म्हणून सांगा. आयुर्वेदिक आहे बोलले, खावा. आयुर्वेदिक आहे. काय बीपी शुगर काय सांगे त्याचा भाग. माकडं असतात ना, माकडं ते असं कच्चं खातात म्हणून त्यांना आजार होत नाही, म्हणून आपण आता आम्ही पण खातो. चला, हे बघा अशी पोच द्यायची तुम्हाला. इकडे बघा. चला काढते तुमचा फोटो मी आता. एकमेकीच्या निऱ्याला हात लावा. ते बघा, माझ्या मम्मीच्या साडीचे पप्पा निऱ्या मोजतात वाटतं. अंकल आमच्या आंटीच्या साडीच्या निऱ्या मोजतात. ही पोज आहे पण त्यांना पोज कळना झाली, निऱ्या मोजायला लागले. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा, निरीकडे नका बघू. त्यांच्याकडे बघू. हा, चला आता फायनली आम्ही घरी निघालो. यांचं फोटोशूट झालेलं आहे, माझ्या मम्मीचं आणि मावशीचं. सो आता आम्ही आंबे घेतलेत पिशवीभर. हे बघा, पिशवी भरून आंबे तोडलेत आणि आता घरी निघालोय आम्ही. आईच्या पोटामध्ये जसं बाळ असतं ना, तसा आकार आहे बघायचा. ती छान. बघा ह्या मॅडम बघा, शेतात येणारी व्यक्ती कशी येते, पर्स बिर्स घेऊन शायनिंग मारायला आलेत की काम करायला आलेत तेच कळत नाही मला. चला आता थोडं सावलीला बसूया आणि मग आपण जाऊया आपल्या घरी. उन्हातून आल्यावर आता सावलीला जरा बरं वाटते. ही आंब्या खायची सावली, ह्यासारखं सुख कुठंच नाही. आता लोणच्यासाठी आंबे तोडायचा कार्यक्रम चालू आहे इथं. शूटिंगवाले दमून बसलेत बघा कसे. आता ऊन खूप झालंय, जाऊन जेवायचंय, त्यामुळे आम्ही घरी निघालोय. ह्या बघा पपई तोडून घेतले यांनी हातामध्ये, प्रत्येकाकडे एक एक पपई. आणि आता आम्ही निघालोय घरी. खूप भूक लागलेली आहे. शेतात काम तर काही केलेलं नाहीये, सगळ्यांनी नुसते फोटोज काढले, त्यासाठीच आले होते. पण शेतात काम करायला पण काहीच नाही. शेत आमचं सध्या आता मोकळंच आहे. हे बघा काहीच नाही शेतात. चला आता घरी जाऊन आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवा. बाय बाय.